आलेली आहे KTPS कॉलनीमध्ये। आमच्या KTPS कॉलनीमध्ये कसा होतो ताना पोळा साजरा हे तुम्हाला आज दाखवणार। तू केलंस होता? अरे बापरे वा ताई तो पायी पायी येते का? हाय हॅलो सगळ्यांना। तर सगळ्यात आधी मी आली कॉलनीमध्ये एका ताईकडे आणि मग म्हटलं की चला यांच्यासोबत जाऊया मिळून। ठीक आहे, तर आज आपण या व्लॉगमध्ये खास घेऊन आलेली आहे की ज्यामध्ये आम्ही साजरा केला ताना पोळा। आणि हा जो पोळा आहे हा खास KTPS कॉलनीमधल्या क्लब नंबर 1 मध्ये साजरा करण्यात आला। आणि इथे खूप सुंदर स्पर्धा होती, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सो सुरुवात करूया पोळ्याच्या मिरवणुकीपासून। ॲक्च्युली शेतकऱ्यांचा हा जो महत्त्वाचा सण जिथे बैलांचे पूजन करून त्यांची मिरवणूक काढली जाते, बट स्टील आपला जो हा पोळा होता नंदी पोळा होता। आमच्या कॉलनीमध्येही हा सण खूप आनंदात साजरा झाला आणि आपण सगळ्यांनी मला तर वाटते की सर्वात किड्सने सगळ्या मुलांनी इतकं एफर्ट्स घेऊन त्या नंदींना सजवलेलं होतं की एक्सलंट। बापरे, मला ते वर्क इतकं आवडलं की त्यांच्या त्या सुंदर सजावटीमध्ये आणि त्या वस्त्रांमध्ये सजवलेलं होतं विविध रंगाच्या शेला आणि फुलांच्या माळा, अजून काही डेकोरेटिव्ह वस्तूंनी एकदम मस्त, म्हणजे फार भारी, म्हणजे एवढी सुंदर थीम्स वगैरे ठेवलेली होती। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत चला, शेवटपर्यंत बघायचं आहे, स्किप नाही करायचं आहे। आणि यानंतर म्हणजे सांगायचं झालं एक खूपच रोमांचक वेशभूषा स्पर्धा पार पडली। मुलांनी विविध थीम्सवर आधारित वेशभूषा करून हजेरी लावली होती। काही मुलं शेतकरी बनले होते, तर काही मुली मला तरीच वाटते रिअली इतकं सुंदर वाटत होतं ना की भारी। आणि प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीचं आणि एका मेहनतीचं कौतुक केल्याशिवाय राहिलंच नाही। सर्वांनी आपापल्या कलेचा आणि उत्कृष्ट नमुना सादर केला होता आणि त्याच्या सजावटीमुळे वातावरण अगदी रंगलेलं होतं। आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत ही पॅरेंट्सची होती। बापरे, काल एवढी गर्दी आणि जॉब करून, ऑफिस वर्क करून, सगळं करून, टाईम मॅनेज करून त्यांनी तिथे प्रेझेंट राहणे, कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्याचं बिग डील। सो या स्पर्धेत मुलांनी केलेले डेकोरेशन पाहून खरंच मन प्रसन्न झालं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये काय सुंदर भारी दिसत आहे। विविध थीम्स आणि सजावटींनी हा स्पर्धेत नवीन रंग भरले होते। प्रत्येकाने आपली थीम खूपच विचारपूर्वक निवडली होती आणि त्यावर मेहनत घेतली होती। त्या डेकोरेशनमधून शेतकऱ्यांचा सण, ग्रामीण जीवन आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडलं। या स्पर्धेत लहान मुलांनी मोठ्या हरलोषाने सहभाग घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद या सणाचं महत्त्व सांगून जात होता। कोणाला बक्षीस मिळाले, कोणाला चॉकलेट मिळाले, कोणाला ट्रॉफीज मिळाल्या। सो लिटरली मी जेव्हा या सगळ्या गोष्टींचं शूट करत होते तेव्हा मला इतकं एन्जॉईंग वाटलं होतं की मला फार मज्जा आली। आणि मला असं वाटत की गेल्या काही 5-7 वर्षापासून जेव्हा मी KTPS कॉलनीमध्ये राहते तेव्हा मी एकदाही इथे गेली नाही, बट स्टील म्हटलं की मला या शूटला यायचं आहे आणि मला यांचं शूट करायचं आहे। तर तुम्हाला या सणांचं वर्णन कसं वाटलं? आमच्या कॉलनीमध्ये साजरा झालेला पोळा तुम्हाला आवडला का? खाली कमेंट्स करून कळवायचं आहे। आणि हो, जर तुम्हाला व्लॉग आवडला तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू। आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते, जर एखादा किड्स किंवा एखादा नंदी माझ्या हातातून शूट करताना सुटला असेल किंवा एखादी चुकून शूट त्यांच्यावरती फोन गेला असेल ना, पटकन इकडे होऊन गेला असेल तर प्लीज माझं इंटेन्शन चुकीचं नका समजू।
आणखीन असेच भन्नाट व्लॉग्स घेऊन येणार. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हा सर्वांना तान्हापोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. अँड येस, मला असं सपोर्ट करत राहा आणि मला असंच प्रेम देत राहा. थँक्यू.